दिवा फॉर युनिटी आयोजित महाराष्ट्रातला सर्वात मोठा दीपोत्सव या कार्यक्रमाच्या निमित्ताने उपस्थित असलेले या कार्यक्रमाचे प्रमुख नेतृत्व सन्मान्य माझे सहकारी आदित्य कांबळेजी, मंचावर उपस्थित असलेले या दीपोत्सवाच्या निमित्ताने आदित्य कांबळेजी बरोबर नेतृत्व करणारे त्याचे सर्व प्रमुख सहकारी, उपस्थित असलेले सर्व वडीलधारी मंडळी, बंधू भगिनींनो आणि माझे सर्व तरुण मित्रांनो, दिवा फॉर युनिटी आयोजित महाराष्ट्रातल्या सर्वात मोठ्या दीपोत्सवाच्या निमित्ताने मी माझ्या शुभेच्छा देण्यासाठी आवर्जून मी इथे उभा आहे। काल जसा आमच्या आदित्यने उल्लेख केला की काल हा दीपोत्सवाचा कार्यक्रम आपण असाच उत्साहाने साजरा करणार होतो, पण वरुण राजाने आपल्याला परत एकदा दर्शन देण्याचं ठरवलं आणि म्हणून ज्या ग्राउंडवर आज आपण सगळेजण उभे आहोत ते पूर्ण ग्राउंड पाण्याने काल या निमित्ताने भरलेलं होतं, पावसाच्या निमित्ताने। आणि आज ही पूर्ण तयारी पाहिल्यानंतर ज्या उत्साहामध्ये दिवा फॉर युनिटीचे सर्व तरुण सहकारी ज्या उत्साहाने सगळेजण कामाला लागले, प्रत्येकाने निर्धार केला की काही झालं तरी हिंदू समाज म्हणून आपण एकत्र येऊन हिंदू समाजाचा दिवा हा कोणीही विझू शकत नाही हे दाखवण्याचं उत्तम आदर्श आज या कार्यक्रमाच्या निमित्ताने दिसत आहे। हीच आपल्या हिंदू समाजाची ताकद आहे। आज हा प्रत्येक दिवा ज्या आपण इथे पेटवतोय, जवळपास 2 लाख दिवे आज इथे पेटवण्याचा निर्धार आणि तयारी आपल्या सगळ्या जणांची आहे। आणि त्यासाठी जो काही हिंदू समाजाने लोक सहभाग दिला त्यासाठी मी हिंदू समाजाचं मनापासून मी कौतुक करेन। आणि हा प्रत्येक दिवा जो इथे लागतोय त्याला मी दिवा म्हणत नाही, पण हा हिंदू समाजाच्या एकात्माचं प्रतीक आहे हे मी आवर्जून या निमित्ताने इथे उल्लेख करतो। प्रत्येक दिवा हे आपल्याला मिळालेली ऊर्जा आहे, आपल्याला मिळालेली शक्ती आहे। प्रत्येक दिवा हा हिंदू समाजाला असा संदेश देतोय की आपण अगर संघटित असलो, आपण अगर एक दुसऱ्याच्या बाजूला उभं राहिलो, एक दुसऱ्याची ताकद बनलो तर आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये आपल्याला कोणीही वाकड्या नजरेने पाहू शकत नाही हा संदेश या दिव्याच्या निमित्ताने आपल्याला सगळ्यांना देण्याचा प्रयत्न। म्हणून माझ्या इथे उपस्थित असलेले सर्व हिंदू समाजाच्या बंधू भगिनींना आणि जे काही इमारतीमधून आपल्या आपल्या घरातून आमच्या ह्या कार्यक्रमाकडे जे काही पाहत आहे त्या प्रत्येकाला सांगेन की आपल्या या हिंदू राष्ट्रामध्ये हिंदूंना जेव्हा जेव्हा एकत्र येण्याची संधी भेटेल तेव्हा तेव्हा एकत्र येऊन हिंदू समाजाची ताकद दाखवणं हीच आज काळाची गरज आहे। असंख्य वेळी तुम्ही आजूबाजूला पाहता हिंदू धर्माला, सनातन धर्माला आव्हान देणारे असंख्य जिहादी कार्टे आपल्या आजूबाजूला आहेत। आपल्या या हिंदू राष्ट्राला इस्लामिक राष्ट्र बनवण्यासाठी 2047 पर्यंत आम्हाला ह्या हिंदू राष्ट्राला इस्लाम राष्ट्र बनवायचं आहे असे मुनसबे काही जिहादी मानसिकतेच्या हिरव्या सापांत आहेत। आणि त्यांना अगर आपल्याला मोडून काढायचं असेल, त्यांना अगर आपल्याला ठेचायचं असेल तर हिंदू समाज म्हणून आपण एकत्र येणं हीच काळाची गरज आहे मी आवर्जून सांगेन। तसं म्हटलं तर संख्याने आज आपल्या पूर्ण भारत देशामध्ये हिंदू समाज जवळपास 90% आहे आणि उर्वरित म्हणून हे सगळे अल्पसंख्याक समाज म्हणून इथे राहतात। आणि म्हणून जिथे बहुसंख्य समाज हिंदू समाज राहतो तिथे कोणीही अन्य धर्माच्या लोकांनी लाड करू नये हाही संदेश या निमित्ताने दिला पाहिजे। पाकिस्तानमध्ये जावा, बांगलादेशमध्ये जावा, कुठलाही इस्लामिक राष्ट्र
आव्हान देण्याची असंख्य उदाहरणं आपण आजूबाजूला पाहतो। आपल्या कुठलेही हिंदू सण आलं तर हिंदू सणाच्या वेळेस हे लोकांना प्रदूषण दिसतं, मग हे लोकांना धूर दिसतो, मग हे लोकांना काही ना काहीतरी त्याच्यामध्ये पर्यावरणवादी जे अन्य वेळी नेहमी गप्प असतात, पण आपल्या कुठलाही हिंदू सण आला तर लगेच हे लोकांना ह्याच्यामध्ये काही ना काहीतरी नुक्स काढण्याचं काम हे या निमित्ताने करतात। हिंदू सण हे आपण एकत्र येऊन जेव्हा मोठ्या ताकदीने साजरा करू तेव्हा हे जे काही वळवळणारे जे लोक आहेत ते आपोआप गप्प बसतील। आपल्या हिंदू समाजाचं कौतुकच या निमित्ताने आपण वारंवार केलं पाहिजे। आपण आपले सण तर शांततेने आणि एकत्र येऊन साजरा करतोच, पण आमचे पत्रकार मित्र आहेत, काही माहिती असणारे लोक इथे उपस्थित असतील, त्यांनी मला एक उदाहरण असं दाखवायचं की अन्य धर्माच्या मिरवणुका निघालेल्या आहेत, अन्य धर्माचे जुलूस निघाले आहेत आणि आमच्या हिंदू धर्माच्या लोकांनी त्याच्यामध्ये अडचण आणली, असं एक उदाहरण कोणी आम्हाला दाखवलं। पण तसं कधीही होत असताना आपल्याला दिसत नाही। पण आपल्या कुठलाही सण आला, गणेश चतुर्थी आली तर ह्यांना त्रास होतो, दीपोत्सव आला तर हे लोकांना त्रास होतो। म्हणून हा त्रास अगर आपल्याला कायमस्वरूपी संपवायचा असेल तर अशा दिव्या फॉर युनिटीच्या नावाने, दीपोत्सवाच्या नावाने जेव्हा आपण ताकदीने आपण एकत्र येऊ तेव्हा हे सगळे वळवळणारे हिरवे साप आपोआप गप्प बसतील, हाही संदेश या निमित्ताने तुम्ही घेऊन झाला पाहिजे। म्हणून परत एकदा आमच्या आदित्य कांबळे आणि त्यांच्या सर्वच माझ्या तरुण सहकाऱ्यांचं मी कौतुक करतो। काल एवढा पाऊस पडल्यानंतर आम्ही आश्चर्यचकित राहिलो की बाबा आता काय होणार, कार्यक्रम होणार की नाही। पण त्यांनी मला 1 तासामध्ये फोन केला की दादा आज येऊ शकला नाहीत का, उद्या त्याच वेळेत त्याच मैदानात या, आम्ही त्याच वातावरणामध्ये सगळे दिवे तुम्हाला करून दाखवू आणि त्याच उत्साहामध्ये कार्यक्रम आज त्यांनी घेऊन दाखवलेला आहे। ही जिद्द, ह्या जिद्दीसाठी मी आदित्य कांबळे आणि त्यांच्या सर्वच सहकाऱ्यांचा मनापासून मी आभार मानतो। खरं म्हणलं तर इथे येणं गेल्याही वर्षी आलो, याही वर्षी इथे आलो, पण जेव्हा जेव्हा इथे येतो कुठलाही आमदार मंत्री म्हणून येत नाही, पण एक हिंदू म्हणून तुमच्या खांद्याला खांदा लावून तुमच्या इथे सहभागी होण्यासाठी आज इथे आलेलो। म्हणून ही भावना आपण सगळ्या जणांनी जोपासली पाहिजे। नावापुरतं पद हे आज असेल उद्या नसणार, पण तुमच्या जन्म आणि मृत्यू पत्रिकेवर हे हिंदू लिहिलं असेल हे कधीही आपण विसरता कामा नये। ही भावना आपल्या सगळ्यांमध्ये असलीच पाहिजे हे मी आवर्जून तुम्हाला या निमित्ताने सांगेन। शेवटी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं संविधान मानणाऱ्या या हिंदू राष्ट्रामध्ये आपण राहतो। आपल्या इकडे शरिया कानून लागू नाहीये, म्हणून ज्या देशामध्ये सगळ्यांना अगर आपण एकत्र घेऊन अगर आपण जगण्याचा संदेश देतोय, त्यांनीही अन्य धर्माच्या पण भावना ओळखून त्यांच्या बरोबर खांद्याला खांदा लावून काम केलं पाहिजे। हाही संदेश या दिवा फॉर युनिटीच्या निमित्ताने आमचे आदित्य कांबळे आणि त्यांचे सर्वच सहकारी देत आहेत। त्यांनी एक चांगलं वाक्य आता इथे वापरलं, मला आवडलं। त्यांनी सांगितलं काल जेव्हा माझे सहकारी पाऊस एवढा आल्यानंतर ते निराश झाले, पण मी त्यांना एवढंच सांगितलं की डॉक्टर साहेबांच्या फोटोकडे पहा आणि भगवा झेंड्याकडे बघा आणि कामाला लागा। एवढी मोठी ऊर्जा आपल्याकडे असल्यानंतर आपला कुठलाच कार्यक्रम कोण थांबवू शकत नाही, एवढी ताकद डॉक्टर साहेबांच्या विचारांमध्ये आणि या भगवामध्ये आहे, हे मी आवर्जून या निमित्ताने उल्लेख करीन। परत एकदा आमच्या आदित्य कांबळेला आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना तुम्हाला मनापासून मी शुभेच्छा देतो। या वर्षी 2 लाख आहे, पुढच्या वर्षी या दिव्याची संख्या एवढी वाढली पाहिजे की अन्य कोणीही या दिव्याकडे वाकड्या नजरेने बघणाऱ्या लोकांचे डोळे म्हणजे बंद झाले पाहिजे, हे ह्या आवर्जून ह्या निमित्ताने सांगेन। इथेच थांबेन। बंद झाला एवढं उल्लेख हळू का केलं, कारण का आज मंत्री झालोय, अन्य वाक्य वापरू शकत नाही, म्हणून हळूच थोडं थांबून बोललो। परत एकदा आमच्या आदित्य कांबळेला आणि माझ्या सगळ्यात तरुण सहकाऱ्यांचं तुम्हाला मनापासून शुभेच्छा देतो। इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र आणि जय जय श्रीराम।
हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।